तर मित्रांनो, आज आहे सेमीफायनलचा डे 1। तर तुम्ही आता मागच्या राऊंडमध्ये पाहिलं असेल, महिला घरून डिश बनवून आणत होती, पण आता सेमीफायनलला महिला इथे येऊन लाईव्ह आमच्यासमोर डिश बनवत आहे। तुमचं नाव काय आहे? राणी माने, रायनगर। मयूर सुरवसे, मी रावेतमधून आली आहे। माझं नाव दीपांजली सोनारे, मी लोगाववरून आली आहे। माझं नाव पूजा विरेश दळवी, खंडेवाडीमधूनच। वर्षा दोघडा, बिबेवाडी। पल्लवी सौमिल साठे, श्रीवर्धन रायगड। तुमच्या डिशचं नाव काय आहे? कोकोनट फिश करी। हॉटेलमध्ये जर हे डिश ठेवली ना तर तुम्हाला म्हणजे कस्टमरला हँडल करायला खूप इझी पडेल, त्याच्यामुळे मी ही डिश निवडली। तर आता तुम्ही सेमीफायनलमध्ये आला आहात, तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय, कारण माझी स्वतःसोबत ओळख निर्माण करून दिली। म्हणजे मी एवढं क्रिएटिव्ह आहे, काहीतरी करू शकते हे मला माहित नव्हतं। एक कविता आठवते, चिवताई चिवताई दार उघड मग चिवताई म्हणते नाही थांब, माझ्या बाळाला खाऊ घालू दे। तर हे सरांनी असा उपदेश दिलाय की नाही, बा झालं त्यांना खाऊ घालणं, आता तुझ्यामधली जी कला आहे ती जगासमोर येऊ दे। तुझं जे नाविन्य आहे ते तू स्वतःला बघ आधी। तुमचा स्पेशल डिशचं नाव? मटन व्हाईट ग्रेव्ही। हे माझे पप्पा बनवायचे, पप्पांचं बघून बघून मी शिकले आणि आत्ता बनवली। ऑल द बेस्ट। थँक्यू। तर जसं तुम्ही बघू शकता, इथं मागे जे ते स्पर्धक आहे त्यांचे पण रिलेटिव्स आलेले आहेत। तर चला विचारू त्यांना काय वाटतं या स्पर्धेबद्दल। मग जे तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत ज्यांनी पार्ट घेतलाय, तर त्यांचा एक्सपिरियन्स काय होता? मम्मीने भाग घेतलेला आहे, खूप छान आहे। आणि खरंच शौर्यवाडा टीम व शौर्यवाड्याचे जे ओनर आहेत त्यांना मी थँक्स बोलेल, कारण महिलांसाठी हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच मी हा उपक्रम पाहत आहे की खूप छान व्यासपीठ दिलेलं आहे। माझ्या डिशचं नाव आहे गुलाबजामुन चुरोज। म्हणजे हीच डिश आणायची तुम्हाला कसं वाटतं? ॲक्च्युली जनरली रेस्टॉरंट्समध्ये गुलाबजामुन सर्व होतात, तर मी गुलाबजामुनला थोडासा ट्विस्ट देऊन गुलाबजामुन चुरोज बनवले, जी ही वेगळी डिश आहे आणि पोर्तुगीजची डिश आहे चुरोज म्हणजे। पण जनरली रेस्टॉरंटमध्ये गुलाबजामुन सर्व होतात, म्हणून मी ही डिश चूज केली आहे। खूप छान आहे इथं, मीन्स एक न्यू थिंग करायला भेटली ह्या सोशल थ्रू, अँड त्यांचं एक टॅलेंट त्यांना बाहेर काढता आलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, विथ न्यू फ्रेंड्स अँड ऑल, आणि न्यू डिशेस पण अजून कळत काय काय वेगळे असतील ते। तुमचं डिशचं नाव? सुसान कोफ्ता ग्रेव्ही। म्हणजे पहिले 2 राऊंड झाले, त्यामध्ये तुम्ही कोणती डिश आणलेली? मी झुणका रोल एक आणला होता आणि ठेचा डीप फर्स्ट राऊंडला। सेकंड राऊंडला व्हेज मिलीजुली कोफ्ते आणले होते। तुम्ही आता तुमची डिश बनवताय, तुम्हाला काय पाहिजे का? नाही, सगळं सरांनी प्रोव्हाइड केलंय, आता फक्त फायनल राऊंडची उत्सुकता आहे। फायनल राऊंड कधी येते तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये कळूनच जाईल। तर गाईस, तुम्ही पाहू शकता आता सर्विंग चालू झालेली आहे आणि तर आई बाबा टेस्ट करतात ते, आणि हे सगळे जजेस आहेत। तर बाबांना विचारूयात, बाबांना डिशेस कसे वाटलेत आता? तुम्हाला आतापर्यंतचे डिशेस कसे वाटले? खूप सुंदर होते, आतापर्यंत हा डिशेस खाल्ले खूप सुंदर होतं खूप। आई तुला? मी नॉन व्हेज नाही खाल्लेलं, पण व्हेज खाल्ले आणि डेझर्ट ते पण खूप छान होते। आता जे व्हेज आणि डेझर्ट दिले ना, खूप छान। मोस्टली नॉन व्हेज ट्राय केलं आहे आणि नॉन व्हेजच्या डिश पण छान आहे। हात लाव ते हे पकड, पट्टा पकड, मान नको। अरे तन्वी, काय तुम्ही सकाळपासून खाल्लं पण नाही? चला आपण टेस्टिंगला जाऊ। आता आम्ही टेस्टिंग करत आहे। छान आहे तुमची डिश। आता जो राऊंड 1 तुम्ही पाहिला तो तर आता संपला आहे, पण आता जो राऊंड 2 आहे तो आजच्याच दिवशी होता। आता हे सगळं कंटिन्यू आहे त्याच दिवशीचं। वाटतंय सेमीफायनलमध्ये सिलेक्ट होईल? ते तर नाही सांगू शकत मी, म्हणजे मला खूप आनंद होते। आता पुढे जाईन नाही जाईन मला माहित नाही, गेले तरी खुशी आहे, नाही गेली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण खूप छान वाटतंय। तुम्हाला वाटलेलं का फर्स्ट राऊंड मध्ये की तुम्ही इथपर्यंत याल? नाही, मला तर वाटलंच नव्हतं। मी जेव्हा इन्स्टाला बघितलं तेव्हा मी माझं नाव ॲड केलं, मला इथं बोलवण्यात आलं, मी फर्स्ट राऊंडमध्ये गेले, पण असं काही नव्हतं। एवढ्या महिलांमध्ये आपली निवड होणं हे खूप मोठं काम आहे, आणि ती निवड झाल्यामुळं मला वाटलं मी अजून काहीतरी करू शकते। सेकंड राऊंडमध्ये पण असं काही वाटलंच नाही आहे। एक स्वतःची आवड, एक स्वतःला आपल्या कामातून आपण साईडला येऊन आपण काहीतरी करू शकतोय, आणि हे जे शौर्यवाडे टीमने जे आमच्या महिलांसाठी जे केले ते आमच्यासाठी खूप आहे। थँक्यू। तर फक्त 10च मिनिटं राहिले, तुम्हाला काय वाटतं तुमचं होईल की नाही? होऊन जाईल? हो, वेळेच्या अगोदर होईल। ऑल द बेस्ट। थँक्यू। तर आजचा दिवस खूप सुंदर गेला आणि दमलो पण आहे आम्ही फार। बोला ना।
तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे, फिश फ्राय आणि फिश करी. आवडतं ना तुम्हाला? हो शौर्य, थँक्स. आम्हाला फिश खूप आवडतो. थँक्यू. खाऊन बघा पुढे. हो आम्ही टेस्ट आणि आम्हाला हे आणून दिलं फिश. तर आणि आता आम्हाला खूप भूकच लागलेली, तर बघू खाऊन सांगतो टेस्ट. चांगलं आहे, खूप चांगलं आहे. थँक्यू. कसं वाटलं शौर्य? चांगलं आहे, खूप चांगलं आहे. तर फायनल राऊंड आहे 28 जानेवारी ट्यूजडे. तर गाईज आजचा ब्लॉग खूप सुंदर झालेला आहे आणि आम्हाला दोघांना पण खूप मज्जा आली. आता आमचं ट्यूशन होतं 7:30ला आणि आता 8:30 वाजले. आमचं ट्यूशन आता बुडलं आणि आता भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. जर का तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय. Thank you.